आणि आज राज्यातल्या 15 जिल्हा परिषदा आणि त्याचबरोबर 165 पंचायत समित्यांसाठी काही तुरळक घटना वगळता सगळीकडे शांततेत मतदान पार पडलं। दुपारी 3 वाजेपर्यंतचा विचार केला तर सरासरी 50% मतदानाची नोंद झाली आहे। यामध्ये मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यांमध्ये त्याशिवाय जळगाव, अहमदनगर आणि विदर्भातल्या काही जिल्हा परिषदांचा समावेश होता। आणि या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी लातूरहून राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, तर जालन्यावरनं कृष्णा केंडे आपल्या सोबत असतील। राहुल, किती टक्के मतदान झालेलं आहे आपण जर का विचार केला तर, आणि याचा फायदा नेमका कुणाला होऊ शकेल या मतदानाचा? ज्ञानदा, जनरली दर 2 तासानंतर मतदानाची आकडेवारी येत असते। आपण जी शेवटची अपडेट दिली आहे ती 3 वाजताची आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा साधारणतः 4-5च्या दरम्यान आपल्याला अशी आकडेवारी बघायला मिळते 50% वगैरे। याचा अर्थ असा की जर 3 वाजता 50% अशी आकडेवारी आली असेल तर 5:30 वाजता ती आकडेवारी 60 ते 65%च्या जवळ गेलेली असावी। आता मला त्या गावांची नावं लगेच तुला नाही सांगता येणार, पण मला बऱ्याच ठिकाणांना असे फोन आलेत की प्रशासनानं स्वतःच्या सोयीसाठी ज्या गावामध्ये 3 मतदान केंद्र होती तिथं ती 2 केलेली आहेत आणि त्याच्यामुळे झालंय असं की साधारणतः त्या अशी काही गावं असतील की जिथे 7:30 ते 8 वाजेपर्यंत मतदान चालू शकतं। आणि मी जे म्हणतोय की गेल्या 4-5 जिल्हा परिषदेच्या ज्यांनी निवडणुका पाहिल्यात ती मंडळी असं म्हणतायत की यावेळीची जी निवडणूक आहे ज्या त्वेषेनं ती लढली गेली आहे, चौरंगी आहे, ती पाहता यावेळेला मतदान संख्येनं वाढू शकतं। आता कधीही असं संख्येने वाढलं तर आपण असा विचार करतो की याचा फायदा कुणाला होईल। अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे कोणी सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी फारसा नसतो। आपण एक प्रेक्षकांना हिंट म्हणून जर असा विचार केला तर नगरपालिका निवडणुकीमध्ये शहरी मतदार होता, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मुख्यतः 2 गोष्टी याची टेस्ट झाली असं मी म्हणेन। एक म्हणजे नोटाबंदीचा ग्रामीण भागामध्ये झालेला किती परिणाम आहे, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शेतमालाचे जे भाव पडले होते त्या शेतमालाच्या पडलेल्या भावाचा ग्रामीण भागावरती झालेला परिणाम, तो परिणाम या मतपेटीतून किती दिसतो। आणि तू जे म्हणालीत की याचा फायदा तोटा, तर मला असं वाटतं की इन्कमिंग ज्या पद्धतीनं भाजपनं केलेली आहे त्या इन्कमिंगचा फायदा भाजपला किती होतो, कारण या 8ही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये तसं केडर भाजपचं नव्हतं। म्हणजे 2 तर काँग्रेसचे गड आहेत, बाकीच्या राष्ट्रवादीचा गड आहे, केडर निर्माण झाले भाजपचं यावेळेला। त्यामुळे जर नोटाबंदी आणि शेतमालाच्या भावाचा पडलेला परिणाम मतदारावरती झाला असेल तर ती इन्कमिंग तो परिणाम किती कमी करतो याच्यावरती हे सगळं गणित जुळेल। पण मी तुला हे निश्चित सांगतो ज्ञानदा की यापूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीपेक्षा यावेळेचं मतदानाचं प्रमाण हे जास्त असेल। त्याचं एक कारण जाता जाता मी तुला सांगतो की या निवडणुकीचं व्यवस्थापन हे पूर्णपणे वेगळं असतं। विधानसभेचा उमेदवार हा स्वतः एकटा प्रयत्न करतो जास्तीत जास्त मतदारांना आणण्याचा, पण इथे एका विधानसभा मतदारसंघामध्ये 5 ते 6 गट असतात। त्या गटातले 4ही राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आज सकाळपासून धमाल प्रयत्न केलाय। कुणी रिक्षा लावले होते, जमेल त्या पद्धतीने खरं तर खूप जास्त फॅक्टर आहेत, त्यामुळे कदाचित विधानसभेपेक्षाही जिल्हा परिषदेसाठी अधिक मतदान होण्याची शक्यता या क्षणी वर्तवली जाते। आपण कृष्णाकडे जाऊयात। कृष्णा, जालन्यामधली काय परिस्थिती आहे? कुणाला फायदा होईल मतदानाचा? किती मतदान झालंय? निश्चितच जालन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मतदान झालेलं आहे आणि जालन्याची जी टक्केवारी होती 3:30 वाजण्याची ती 52% होती। आता मी एका मतदान केंद्रामध्ये आहे आणि या मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीन तुम्हीही पाहतायत। या ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवाराचं भवितव्य जे आहे ते बंद करतायत, म्हणजे सील होता आहे। मतदान प्रक्रिया संपलेली आहे। मात्र जालना जिल्ह्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, औरंगाबादचं सांगायचं झालं तर बिडकीन असेल, पाचोड असेल, असे काही ठिकाण आहेत जिथे अद्याप देखील मतदार जे आहेत ते रांगेमध्ये उभा आहेत। त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अशाच प्रकारच्या काही मतदान केंद्रावरती अद्याप देखील मतदान सुरू आहे आणि त्यामुळे लोकसभेत जसा आकडा आपल्याला वाढलेला पाहिला होता टक्केवारी, तशीच या ठिकाणी पाहायला मिळेल। मात्र याचा फायदा कुणाला होईल, तोटा कुणाला होईल हे सांगणं कठीण आहे, कारण की ज्या पद्धतीने मतदार येत होता, म्हणजे लोकसभेला जे पाहायला मिळत होतं की हे असंच होणार आहे, मात्र यावेळेस तसं नव्हतं। कारण की प्रत्येकच उमेदवार जो आहे तो प्रयत्न करत होता। 4-4, 5-5 उमेदवार होते आणि त्यामुळे प्रत्येकच जो आहे तो मतदान केंद्रापर्यंत मतदाराला घेऊन येण्याचा प्रयत्न करत होता। त्यामुळे आत्ताच सांगणं तसं कठीण आहे की नेमका फायदा कुणाला होईल। मात्र एक गोष्ट आपण निश्चितप्रमाणे सांगू शकतो की जे कोणी उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, पंचायत समितीसाठी असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, त्यांची धाकधूक मात्र वाढलेली आहे, कारण सगळ्यांनीच
जे उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या ताकदीप्रमाणे मतदान आपल्या झोळीत पाडून घेण्यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानदा. निश्चितपणे 23 तारखेला स्पष्ट होणार आहे की चित्र काय आहे. राहुल आणि कृष्णा दोघांचे खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.